जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने नारायणगाव येथील डॉक्टर फुलवडे हॉस्पिटल येथे आज मोफत हाडांच्या घनता तपासणीचे शिबिर घेण्यात आले। युवा नेते अमित बेनके, JTMPAचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर प्रशांत काचळे, डॉक्टर केतकी काचळे, उपाध्यक्ष डॉक्टर आनंद सराईकर, खजिनदार डॉक्टर संतोष भोर, डेरे डायग्नोस्टिक सेंटरचे डॉक्टर समीर डेरे, सचिव डॉक्टर प्रवीण शिंदे, डॉक्टर अनुष्का शिंदे, डॉक्टर सारिका फुलवडे, डॉक्टर धीरज तोडकर, डॉक्टर मयूर पांचाळ, इंटास फार्माचे प्रतिनिधी कृपाल पाटील आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। आज दिवसभर हे मोफत शिबिर सुरू राहणार असून रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अमित बेनके यांनी केले आहे। जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या वतीने फुलवडे हॉस्पिटलला BMD कॅम्प घेण्यात आलेला आहे। जे ज्या लोकांना हाडांच्या संबंधित काही आजार असतील किंवा दुखणं असेल त्यांनी ह्या कॅम्पचा जरूर लाभ घ्यावा। जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनने एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे। त्याच्यामध्ये ते YouTube चॅनल चालू करून त्याच्यामध्ये लोकांना विविध आजारांवरती माहिती देण्याचं त्यांनी मानस मनामध्ये घेतलेलं आहे। डॉक्टर प्रशांत काचळे हे ह्या वर्षीचे JTMPचे अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांची जी टीम आहे त्याच्यामध्ये भोर डॉक्टर असतील, शिंदे मॅडम आहेत, ही सगळी मंडळी, या सगळ्या मंडळींनी एक पुढाकार घेऊन नवीन युगामध्ये सोशल मीडियावरती आपल्या संघटनेचा प्रसार आणि प्रचार कसा होईल आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा होईल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे। मी अध्यक्ष आणि त्यांच्या टीमला हा YouTube चॅनल चालू केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। फुलवडे हॉस्पिटलमध्ये जो कॅम्प चालू आहे त्याही डॉक्टरांचे सर्वांचे आभार मानतो आणि ह्या कॅम्पला ज्येष्ठ नागरिक माननीय रामदासजी कोकणे हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत, त्यांचे आभार मानतो। तुम्हाला कॅम्पबद्दल कळाल्यावर तुम्ही स्वतः तपासणी करायला इथपर्यंत आलात आणि तुमचे मित्रमंडळी जी आहेत ज्येष्ठ रोज संध्याकाळी फिरायला जातात त्यांनाही इथं घेऊन यावा। बाहेरही बरीच मंडळी कॅम्पच्या वेटिंगमध्ये बसलेली आहेत। जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की फुलवडे हॉस्पिटलला जरूर एकदा भेट द्या। धन्यवाद। नमस्कार। आज JTMPA आणि डॉक्टर फुलवडे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज BMD कॅम्प अरेंज केलेला आहे। हा कॅम्प जो आहे तो सर्व नारायणगाव परिसरातील रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्याकरिता तो अरेंज केलेला आहे। बोन मास डेन्सिटी ही अत्यंत आवश्यक आहे की आपल्या शरीरातील हाडांची घनता काय आहे याचं प्रमाण यातून कळतं आणि त्याच्यानुसार आपल्या उपाययोजना केली जाते। डॉक्टरांचा कॅम्प घेण्याचा मागचा उद्देश हा की डॉक्टर बऱ्याच वेळा सनलाईटमध्ये नसतात आणि इंडोअर जॉब असतो आणि बऱ्याच वेळा डॉक्टरांची स्वतःचीच प्रकृती किंवा त्यांची बोन मास डेन्सिटी ही आहारानुसार, वयामानानुसार आणि विहारानुसार कमी भरते। तर हा रुग्णांसाठी थेरपेटिक तर आमच्या डॉक्टरांसाठी प्रिव्हेंटिव्ह असा हा कॅम्प डॉक्टर फुलवडे सरांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण JTMPAच्या वतीने अरेंज केलेला आहे आणि या ठिकाणी सर्व डॉक्टरांचे व त्यांच्या फॅमिलीचे आणि सर्व रुग्णांचे आज चेकिंग होणार आहे। धन्यवाद। नमस्कार। BMD कॅम्प म्हणजे बोन मास डेन्सिटी हा फार आजच्या जीवनातला महत्त्वाचा घटक आहे, कारण की बऱ्यापैकी आपले रुग्ण तसेच डॉक्टरांची बोन मास डेन्सिटी कमी असल्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो किंवा गुडघे लवकर दुखणे, सांधे दुखणे हा त्रास सुरू होतो। याचं प्रिव्हेन्शन किंवा टाळण्यासाठी आपलं कॅल्शियमयुक्त आहार, रोज साधारण उन्हामध्ये राहणे म्हणजे व्हिटॅमिन D3 मिळतं आणि अशा प्रकारचे आजार आपण यामुळे वाचवू शकतो किंवा प्रिव्हेंट करू शकतो। नमस्कार। आज बोन मास डेन्सिटीचा जो कॅम्प आयोजित केलेला आहे जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि फुलवडे हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने तो आयोजित केलेला आहे आणि या कॅम्पच्या निमित्ताने बोन मास डेन्सिटी म्हणजे काय आहे तर तुमचा हाडांची घनता की ज्याच्यामध्ये कॅल्शियम किती आहे, इतर मिनरल्स किती आहे की ज्यावरनं आपल्याला लक्षात येतं की तुम्ही नॉर्मल तुमची हाडं आहेत की ऑस्टिओपेनिक आहे की ऑस्टिओपोरोसिस आहे। म्हणजे जर ऑस्टिओपोरोसिस असेल तर खूप जास्त प्रमाणात तुमचं कॅल्शियम कमी आहे। तर सध्या काय झालं की आपण जो आहार घेतोय तो प्युअर नाही आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचं कॅल्शियम हे नॉर्मलपेक्षा पण कमीच आहे। तर आवर्जून आपल्याला आपल्या आहाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध घेणं असेल, दही असेल किंवा पनीर असेल किंवा मेथी आहे, शेवगा आहे की ज्याच्यामधनं कॅल्शियम आपल्याला जास्त प्रमाणात वाढवता येईल। दुसरी गोष्ट अशी की स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर मेनोपॉझल पिरियडमध्ये स्त्रियांचं कॅल्शियम हळूहळू कमी होतं आणि त्यातल्या त्यात ज्यांचं हिस्टेरेक्टॉमी झालेली आहे, ज्यांचं गर्भाशय काढलेलं आहे तर त्यांना कॅल्शियम जो बॅलन्स आहे तो खूप जास्त प्रमाणात त्याला सामना करावा लागतो। आणि मग आता आपण पाहतच आहोत की वयोमानानुसार जे सांध्यांचे आजार आहेत की गुडघेदुखी, सगळ्यात जास्त वेट बिअरिंग जॉईंट जो आपला आहे त्याचं प्रमाण खूप जास्त किंवा हाडांचा आवाज येणं
तर ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता कामा नये. आपला आहार व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन बॉडीमध्ये व्हायचं असेल तर व्हिटॅमिन डी तुमचं नॉर्मल असणं आवश्यक आहे. आणि व्हिटॅमिन डीसाठी आपण म्हणतो की कोवळ्या उन्हात उभं राहणं गरजेचं आहे, पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. तर व्हिटॅमिन डीची सप्लिमेंटसुद्धा चालू करणं तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन डी घेतलं तरच तुमचं कॅल्शियम वाढणार आहे. तर आजच्या या बोन मास डेन्सिटीचा कॅम्पच्या निमित्ताने मी सगळ्यांनाच आवाहन करू इच्छिते की आपण सगळ्यांनी स्वतःच्या कॅल्शियमची आपल्या आरोग्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आपल्या ज्या दैनंदिन क्रिया असतात ज्याच्यामध्ये आपण चलनवलन करत असतो त्या प्रत्येक मुवमेंटसाठी कॅल्शियम आवश्यक असतं. म्हणून हा एक आपल्या जीवनाचा एक आपण म्हणू शकतो की आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक म्हणजे कॅल्शियम आहे आणि त्याची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. धन्यवाद.